पहलगाममधील अलीकडील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचलाय असा दिसतो आहे. सीमारेषेवर तणावाचं वातावरण आहे आणि अशा कठीण काळात आपल्या देशाच्या रक्षणासाठी बीएसएफच्या जवानांनी आपल्या जीवांचंही सोयरसुतूक न ठेवता पुढे यावं लागतंय. बुद्ध पौर्णिमेच्या या शांत पण महत्वाच्या दिवशी महाराष्ट्राच्या अचलपूर तालुक्यातील बोरगाव पेठ या छोट्याशा गावातनं एक खास बातमी समोर येत आहे. रेश्मा भारत इंगळे गेल्या 13 वर्षापासून भारताच्या सीमा सुरक्षित ठेवणाऱ्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्समधील एक निडर महिला जवान आज पुन्हा एकदा आपल्या कर्तव्यासाठी पंजाबमधील अमृतसरच्या दिशेने रवाना होत आहे. रेश्माताईंना पाठवताना त्यांच्या कुटुंबांची अवस्था सांगता येत नाही, कारण त्यांच्या मागे आहे केवळ संसार नाही तर एक अवघं वर्षभराचं बाळ आणि त्याची काळजी घेणारे 2 आधारस्तंभ, पती भारत इंगळे आणि सासू सौ इंगळे. एका आईसाठी हे क्षण अतिशय कठीण असतात. 1 वर्षाचं कोवळं बाळ मागे ठेवून देशासाठी झुंज देण्यासाठी पुढे जाणं हे खऱ्या अर्थाने कर्तव्य काय असतं हे दाखवून देत आहे. आम्ही घेतली त्यांची खास मुलाखत, जिथे रेश्माताईंनी त्यांच्या मनातील भावना उलगडून सांगितल्यात. त्यांनी देशासाठी घेतलेला निर्णय, बाळासाठीची माया आणि कुटुंबासाठी असलेलं प्रेम हे सगळं ऐकताना प्रत्येक भारतीयाचं हृदय अभिमानाने भरून येतंय. अचलपूर तालुक्यातील बोरगाव पेठ इथे आलेलो आहे आणि विशेष म्हणजे आज ज्या प्रकारे भारताचं युद्ध पाकिस्तान सोबत सुरू झालेलं आहे आणि या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती मीडियाची आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला भेटत आहे. परंतु आज एक विशेष अशी बातमी घेऊन सिटी न्यूजच्या माध्यमातून आपण आपल्या समोर येत आहे की येथे रेश्मा भारत इंगडे ही बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये कार्य करणारी एक या अचलपूर तालुक्याची सून आपल्या कर्तव्यासाठी बॉर्डरवर जात आहे. या अगोदर भुज अमृतसर मध्ये बॉर्डरवर काम करत असताना तिने आपलं कर्तव्य बजावलं आहे आणि विशेष म्हणजे 10 महिन्याच्या बाळाला सोडून ती आज आपल्या कर्तव्यावर जात आहे. जाणून घेऊया लग्नाच्या अगोदर तिचं नाव हा भारती अशोक तायडे आणि रेश्मा अशोक तायडे आणि लग्नाच्या नंतर तिचं नाव हे रेश्मा भारत इंगडे, म्हणजेच बोरगाव पेठ अचलपूर तालुक्यातील ही मुलगी आता आपला कर्तव्य बजावण्यासाठी अचलपूर तालुक्याची सून ही बॉर्डरवर जाते. काय तिच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. केव्हापासून आपण सुरुवात केली? मी 2013 मध्ये भरती झाले बीएसएफ मध्ये आणि तेव्हापासून मी बॉर्डरला ड्युटी करत आहे. आता सध्या मी पंजाब इथे अमृतसरला पोस्टेड आहे. आम्हाला आमच्या ऑफिसर्सकडून इन्स्ट्रक्शन आले की तुम्ही 2 दिवसामध्ये ड्युटी जॉईन करा. मी निघणार आहे आता आजच ड्युटीसाठी. आम्ही जेव्हा जॉईन झालो तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं होतं की कुठलीही परिस्थिती असो, आधी तुमचं कर्तव्य, त्यानंतर तुमची फॅमिली किंवा बाकीच्या तुमच्या इतर गोष्टी. त्यामुळे आज मला माझं कर्तव्य जास्त महत्त्वाचं वाटत आहे. त्यामुळे माझ्या बाळाला 10 महिन्याच्या बाळाला मी सोडून, म्हणजे पूर्ण परिवाराला सोडून माझ्या कर्तव्यावर जात आहे. काय म्हणणार ताई की तुम्ही आज तुम्ही या फोर्स मध्ये येण्याची सुरुवात केली, कुठे कुठे तुम्ही काम केलं आणि तुम्ही आता युद्धाची स्थिती काय बघत आहे आणि पाकिस्तान ज्या प्रकारे कृत्य करत आहे यावर तुम्ही काय म्हणणार? मी फर्स्ट पोस्टेड त्रिपुराला होते, सेकंड गुजरातला कचभुजला आणि आता सध्या मी पंजाबला आहे अमृतसर. आणि तिथे सध्या खूप गंभीर स्थिती आहे. तिथे रोज ड्रोन पडत आहे, प्लस मिसाईल्स वगैरे सोडला जात आहे. फॅमिलीजला पण खूप कठीण परिस्थिती तिथे होत आहे राहण्यासाठी. आणि आम्ही तर आम्हाला तर ड्युटीज करणे आहे, सो काही आम्हाला काही हे नाही आहे. बट पाकिस्तान जे कृत्य करत आहे ते खूप घाणेरडं आहे. आता मध्यंतरी थोडं मागे पण झालं होतं, म्हणजे बॅकअप करण्याचा असा विचार आला होता. भारत आणि पाकिस्तान दोघांनी बॅकअप करण्याचं हे केलं होतं, पण पाकिस्ताननी पुन्हा तीच चाल खेळली घाणेरडी. पुन्हा त्यांनी ते सुरुवात केली. तुम्हाला असं वाटलं का जेव्हा सीज फायरची घोषणा झाली, तुम्हाला कुठेतरी वाटलं असणार की बाबा मी माझ्या बाळाकडे राहणार, आता मला सुट्टी भेटली आहे, युद्ध विराम झालाय, आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या वरिष्ठांच्या सूचना आल्या? हो, ऍक्च्युली आता मला असं वाटलं की झाला युद्ध विराम झालाय, तर आता मला राहता येईल माझ्या बाळाजवळ. बट लगेच त्याच दिवशी त्यांनी पुन्हा तसंच कृत्य केलं घाणेरडं. त्यामुळे आमच्या ऑफिसर्सच्या आम्हाला जे इन्स्ट्रक्शन आलं ते फॉलो करावं लागतं.
आज आपण आपल्या कर्तव्यावर जात आहे आणि 10 महिन्याच्या मुलाची जबाबदारी आज कोणाकडे आहे आणि कोण कोणी सांभाळणार, काय म्हणणार याच्यावर? अ, मी 10 महिन्याच्या बाळाला सोडून जाते हे खरं आहे. पण माझे पती आणि माझे सासू-सासरे आणि माझा पूर्ण परिवार त्यांची काळजी घ्यायला सक्षम आहे. मी तिथे गेल्यानंतर, बॉर्डरवर गेल्यानंतर युद्धाच्या दरम्यान जर काही झालेही, तरी माझा पूर्ण परिवार त्यांना सांभाळण्यासाठी सक्षम आहे, अशी मला शाश्वती आहे. त्यामुळे बाळापेक्षा आज जास्त महत्त्वाचा देश वाटतोय. विशेष म्हणजे आज एक महत्वाचा दिवस आहे, आज बुद्ध पौर्णिमा आहे, भगवान बुद्धाची पौर्णिमा आहे आणि आजच्या दिवशी सायंकाळी तुम्ही जात आहे, यावर काय म्हणणार? बुद्ध पौर्णिमा आहे, बरोबर आहे. सायंकाळच्या वेळेस जाते ते बरोबर आहे. बट देशासाठी जाते, ते जास्त मला महत्त्वाचं वाटतंय. काय म्हणणार आपल्या ज्या तुमच्यासारख्या ज्या मुली आहेत, आज युवा पिढी आहे, आज वेगवेगळ्या मार्गामध्ये सोशल मीडियामध्ये मोबाईलमध्ये व्यस्त आहे आणि तुम्ही आज स्वतः कर्तव्यावर आपलं सर्व काम सर्व जबाबदारी सोडून जात आहे, काय म्हणणार या युवा पिढीला, काय संदेश आहे? युवा पिढीला मला एवढंच सांगायचं आहे, की स्वप्नांच्या जगात न राहता वास्तविकता जी आहे, आपल्या देशाची जी वास्तविकता आहे, आज आपल्या देशाला कशाची गरज आहे वास्तविकतेची. आपले जी युवा पिढी आहे फक्त सोशल मीडियाच्याच मागे लागलेली आहे. तर ते नाही करता वास्तविकता बघून त्यांनी सगळे निर्णय घ्यावेत आणि त्या पद्धतीने त्यांनी वाटचाल चालावी, ज्यामुळे आपला देश पुढे जाईल आणि आपल्या देशाची प्रगती होईल. आणि पाकिस्तान सारख्या देशाला ते ठाम उत्तर देऊ शकतील कुठल्याही पद्धतीने. एकूणच आपल्या देशाची परिस्थिती बघून देशासाठी मी कर्तव्यासाठी झटणारी एक या भारताची मुलगी आहे आणि मुलगी नसून सून आणि सर्व जबाबदार सांभाळून या देशाची एक सैनिक म्हणून लढणार. आणि विशेष म्हणजे या अचलपूर तालुक्यात हा एक खूप मोठा आज आनंदाचा दिवस आहे, बुद्ध पौर्णिमेचा दिवस आहे आणि रेश्मा भारत इंगडे हे आज आपल्या कर्तव्यावर जात आहे. 10 महिन्याच्या मुलाला सोडून जेव्हा बॉर्डरवर जातो, तर अशी व्यक्ती आतापर्यंत आपण सोशल मीडियावर बघितली असतात, परंतु एक सून इथून जात आहे तेव्हा त्याची जबाबदारी सांभाळण्यासाठी माझे पती, माझे सासू सासरे आणि माझा परिवार सक्षम आहे, या प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांनी दिल्या आहेत. रेश्मा भारत इंगडे एक आई, एक पत्नी, एक सून आणि सगळ्यात महत्वाचं एक शूर भारतीय जवान. सौभाग्यवती रेश्मा भारत इंगडे ही जर आपल्या कर्तव्यावर जात आहे 10 महिन्याच्या मुलाला सोडून, काय म्हणणार? पहिले सर्वात अगोदर त्यांचे पती भारत इंगडे जे स्वतः आपल्या कंपनीमध्ये मॅनेजर असून ते आपल्या जॉबवरून सुट्टी टाकून आले आहे, कारण मुलाला कोण सांभाळणार म्हणून ती जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया, काय म्हणणार? अ, वर्षातून एकच वेळा यांना सुट्टी मिळते. ती आता काही दिवसाआधी सुट्टीवर आली होती, परंतु युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळं तिला कमांडंट ऑफिसरचा कॉल आला, की तुला सर्व फॅमिलीला सोडून एकटीला बॉर्डरवर तैनात होण्यासाठी, युद्धाच्या तयारीसाठी तुला यायचं आहे, आणि ती परिस्थिती सांभाळण्यासाठी. तर ती आता बाळाला सोडून पुन्हा ड्युटीवर आज ते निघत आहे. तुम्ही कोणत्या ड्युटीवर सुरू मी प्रायव्हेट बँकेला असिस्टंट ब्रँच मॅनेजर पदावर आहे, परंतु मला तो जॉब सोडून बाळाला सांभाळायसाठी यावं लागलं आहे. काय म्हणणार? तुम्ही स्वतः सासू आहे आणि सासू म्हणजे सर्व सुनीला सांभाळते, मुलांना सांभाळते, नातूंना सांभाळते. आता नातूला सांभाळण्याची जबाबदारी तुमच्यावर आली, काय म्हणणार? नातूला सून बॉर्डरला जात आहे तर नाताला सांभाळणं आमचं कर्तव्य आहे. सर्वात महत्वाची बॉर्डरला जाऊन देश सेवा करते, यापेक्षा आम्हाला काही मोठं नाहीये. लहान मूल आहे याचं तर दुःख आहे, सून बॉर्डरला जाते हेही दुःख आहे, पण सर्वात महत्व ती बॉर्डर म्हणजे देश सेवा करते याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आज जो दिवस आहे आणि बाबासाहेबांनी जे देशासाठी केलं आणि आज जो दिवस आहे बुद्ध जयंतीचा दिवस आला, तुम्हाला त्याचं काय आनंद आहे? आज बुद्ध जयंतीचा दिवस आहे, याचा आनंद खूपच आहे. खूप आनंदात बुद्ध जयंती साजरी करावं ही अपेक्षा. आम्ही बुद्ध जयंती साजरी करून बुद्धाचा आशीर्वाद सुनेशला पाठीशी देऊन तिला बॉर्डरला पाठवत आहे आणि आनंदानं पाठवत आहे.